हॅलो हाय, मी पूजा आणि एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज बनवणार आहोत आपण फोडणीची खिचडी. तर हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी. तर राशनच्या तांदूळाची खिचडी म्हणा किंवा इडली म्हणा खूप छान लागते, टेस्टी लागते खायला. तर इथे 1 ग्लास एवढे मी छान असे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 1 ग्लास आणि अर्धा ग्लास असे 1.5 ग्लास घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे जे भाज्या असतील त्या टाकू शकता तुम्ही फोडणीच्या खिचडीमध्ये. तर मी याच्यात तूर डाळ घेतलेली आहे, हे बघू शकता. आणि थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत पांढरे, आणि 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकारचे, आणि गोबी घेतलेली आहे. तर एवढे व्हेजिटेबल घेतलेले आहेत, भाज्या जेवढ्या अवेलेबल आहेत माझ्याकडे तेवढ्या. आणि फोडणीसाठी कांदा लसूण पेस्ट, लसूण अद्रक पेस्ट, कांदा 2 मोठे बारीक चिरलेले, आणि 2 टोमॅटो, कोथिंबीर, आणि आपले बेसिक मसाले, तेल आणि कुकर. तर चला स्टार्ट करूया आपण. तर इथं बेसिक मसाले घेतलेले आहेत: जिरं, मोहरी, आपलं लाल मिर्च पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, आणि कस्तुरी मेथी आणि हिंग. तर गॅस चालू केला आहे आणि तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यात थोडेसे मोहरी आणि हे टाकलेलं आहे तडतड्यासाठी, जिरं. आणि यासोबतच आपण याच्यात थोडासा हिंग टाकायचा, जास्त नाही टाकायचा, 1-2 चुटकी एवढाच टाकायचा. बघू शकता हिंगने हे छान तडतडलं आहे. तर यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकूया. हिरवी मिरची टाकली तरी चालेल, पण हे मुलं काय करतात, मग हिरवी मिरची लागली ना, दाताखाली आले ना की खात नाहीत. त्यासाठी मी हिरवी मिरची स्किप केलेली आहे. कांदा आणि टोमॅटो पण टाकले मी. तर थोडेसे शेंगदाणे पण टाकलेले आहेत. याला काही जास्त आपल्याला शिजवून नाही घ्यायचं, नॉर्मल असं होऊ द्यायचं 2 मिनटं. तर बघू शकता आता आपण याच्यात टाकणार आहोत बेसिक मसाले. तर कांदा लसूण मसाला टाकणार आहे मी, 2 चम्मच आहे बघा. चम्मच जास्त मोठा नाही आहे. अर्धा चम्मच एवढी हळद, 1 चम्मच एवढी धनिया पावडर, आणि 1 चम्मच एवढी लाल मिर्च पावडर, आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची तेलात, जेणेकरून छान सुगंध येते आपल्या खिचडीला. तेच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता. तर याच्यात आपण आता आपली डाळ आणि हे टाकून घेऊ, भाज्या. ह्याला पण छान मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकू याच्यात. तर आता डाळ आणि तांदूळ सोबत टाकून घेते मी. राहिलेले सगळे तांदूळ वगैरे घातलेत मी. मिक्स करून घेऊ छान. तर आता हे सगळं मिश्रण, डाळ आणि तांदूळ सगळं 2 ग्लास होतं, तर मी इथं 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. मेजरमेंट परफेक्ट आहे हे. तर आलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊ छान. आणि मीठ. तर छान झालं आहे. आता झाकण लावून घेते आणि मीडियम गॅस करायचं, जास्त मोठा गॅस करायचा नाही. तर अशा मीडियम गॅसवर आपण याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 4 शिट्ट्यानंतर झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला.